इंडियन रेल्वे भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। रेल्वेमध्ये आरआरबी एनटीपीसी ची भरती निघाली आहे। 8875 जागांसाठी ही भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आरआरबी एनटीपीसी या भरतीमध्ये 8875 जागांसाठी ही भरती निघाली यामध्ये, आणि या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि शेवटची जी तारीख आहे 20 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आरआरबी एनटीपीसी या भरतीची। आणि या भरतीमध्ये आपण निवड कशा प्रकारे आपला होणार आहे, यामध्ये पेपर आहे की नाही, त्याचबरोबर यामध्ये उंची किती लागते, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड आहे का, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, या भरतीमध्ये निवड प्रक्रिया आपल्या कशा प्रकारे होणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरआरबी एनटीपीसी या भरतीबद्दल सांगणार आहे। आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरआरबी एनटीपीसी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, आरआरबी एनटीपीसीच्या 8875 जागांसाठी ही भरती निघाली आहे। 12वी पासवर मुला मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते आणि शेवटची जी तारीख आहे 20 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर आरआरबी एनटीपीसी या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। एससी एसटी कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार, आणि ओबीसी कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 18 ते 36 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर आपलं या भरतीमध्ये 1 जानेवारी 2026 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि आरआरबी एनटीपीसी या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आले। त्याचबरोबर एससी कॅटेगरी असाल, एसटी कॅटेगरी असाल आणि एक सर्व्हिसमॅन असाल, आणि त्याचबरोबर ट्रान्सजेंडर तुम्ही असाल, ईबीसी असणार किंवा महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या, तर 250 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे। आणि आपलं जर आरआरबी एनटीपीसी रेल्वे या भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजाराच्या वरतच आपल्याला महिना यामध्ये भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आरआरबी एनटीपीसी ची, ठीक आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आरआरबी एनटीपीसीच्या 8875 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालूच आहे। तर या भरतीमध्ये आपण कोणकोणते पद आहे, कोणकोणत्या पदासाठी काय काय शैक्षणिक पात्रता आहे ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो। त्यानंतर आपलं निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा आपण पुढे या ठिकाणी बोलणार आहे। पहिलं जे पद आरआरबी एनटीपीसी या भरतीमध्ये तर चीफ कमर्शियल कम तिकीटचं पद आहे, सुपरवायझरचं पद आहे, तर यामध्ये पदवीधर पाहिजे, ग्रॅज्युएशन। त्यानंतर दुसरं जे पद आहे यामध्ये तर ते या ठिकाणी स्टेशन मास्टरचं पद आहे, यामध्ये 615 जागा आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आपण ग्रॅज्युएशन पाहिजे। तिसरं जे पद आहे गुड्स ट्रेन मॅनेजरचं पद आहे, 3423 जागा आणि यामध्ये सुद्धा पदवीधर पाहिजे, ग्रॅज्युएशन। त्याचबरोबर चौथं जे पद आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, तर यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो 921 जागा आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये पदवीधर पाहिजे, इंग्रजी हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक आहे। त्यानंतर पाचवं जे पद आहे सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्टचं पद आहे, 638 जागा आहे आणि यासाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे फक्त आपण 50% गुणांसह आपण 12वी पास पाहिजे। तर तुम्हाला 12वी मध्ये 50% जर असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर 6वं जे यामध्ये पद आहे तर 6वं पद आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क लिपिकचं पद आहे, 2424 जागा आहे आणि यासाठी जे शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास पाहिजे तुम्ही, आणि 12वी मध्ये 50% आपल्याला असलं पाहिजे तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। फक्त 12वी पासवर कोणते सर्टिफिकेट लागत नाही, तुम्ही 12वी पास आहे, 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। जे या ठिकाणी कमर्शियल कम तिकीट क्लर्क लिपिकचं पद आहे यामध्ये 2424 जागा आहे, बऱ्यापैकी जागा यामध्ये आहे। त्यानंतर 7वं जे पद आहे अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टचं पद आहे, 394 जागा आणि यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे 50% गुणांसह आपण 12वी पास पाहिजे आणि संगणकावर इंग्रजी आणि हिंदी टायपिंग सुद्धा यामध्ये लागणार आहे। आणि 8वं जे पद आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टचं पद आहे, 163 जागा यामध्ये आहे आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 50% गुणांसह आपण 12वी पास पाहिजे आणि संगणकावर इंग्रजी आणि हिंदी टायपिंग आपलं यामध्ये असलं पाहिजे। त्याचबरोबर जे या ठिकाणी 9वं जे पद आहे हे ट्रेन्स क्लर्क लिपिकचं पद आहे, 77 जागा आहे आणि यासाठी जे शैक्षणिक पात्रता आपण यामध्ये 12वी पास पाहिजे फक्त, आणि 12वी मध्ये आपल्याला 50% पाहिजे तर आपल्याला फॉर्म भरता येते आणि मुलांना आणि मुलींना। तर यामध्ये 12वी पास साठी
सुद्धा यामध्ये काही पद आहे महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना रेल्वेमध्ये आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। हे संधी आपल्यासाठी आहे 12वी पास जर असाल तुम्ही तर आपल्याला 12वी पासवरच्या इंडियन रेल्वे भरतीमध्ये RRB NTPC या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ज्याची 20 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे या भरतीची। ठीक आहे, तर आता या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC ही जी भरती या ठिकाणी निघाली आहे तर ह्या भरतीची जर तुम्हाला या ठिकाणी जर समजा जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक मी दिली आहे, तर ते जॉईन करून घ्या। त्यावर आपण नवीन जाहिरात या ठिकाणी टाकत असतो। तर लवकरच आपल्याला RRB NTPC रेल्वेची सर्व आपल्याला जाहिरात आपल्याला या ठिकाणी या टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या त्यावर, आणि नवीन जाहिरात आपण त्यावर टाकत असतो। तर ते जाहिरात आपण या ठिकाणी या भरतीची जाहिरात आपण या ग्रुपवर टाकणार आहे। तर आता RRB NTPC या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर यामध्ये उंची कमी असेल तरी भरता येते, ग्राउंड वगैरे काही नाही यामध्ये। आपले या भरतीमध्ये जे सिलेक्शन होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये CBT 1 पेपर असणार आहे, त्यानंतर CBT 2 पेपर असणार आहे, यामध्ये 2 पेपर असणार आहे, त्याचबरोबर आपल्या यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी प्रोसेस असणार आहे। आणि जे क्लर्कचे जे पद आहे क्लर्क पदामध्ये जे निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस आहे तर क्लर्कमध्ये पहिला पेपर असणार आहे, दुसरा पेपर असणार आहे, त्यानंतर आपल्या यामध्ये टायपिंग असणार आहे 30 शब्द प्रति मिनिट हिंदी, 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी, आणि त्याचबरोबर आपल्या यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी प्रोसेस। आणि जे 12वीच्या बेसवर जे पद आहे आणि जे टायपिंगचे सोडून जे बाकीचे पद आहे त्यासाठी जे निवड प्रक्रिया तर त्यामध्ये आपला काय असणार आहे CBT 1 पेपर असणार आहे, CBT 2 पेपर असणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, मेडिकल असणार आहे, अशी प्रोसेस आहे, टायपिंग नाही लागणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला यामध्ये CBT 1 पेपर असणार आहे, CBT 1 मध्ये तो पेपर असणार आहे ज्यामध्ये पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, असे 100 मार्काचा आपल्या यामध्ये पेपर असणार आहे CBT 1 पेपरमध्ये। आणि पेपरसाठी 90 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे, आणि पेपरमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तर 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। 3 जर आपण प्रश्न यामध्ये चुकवले तर 1 आपला मायनस यामध्ये होणार आहे, अशी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपला CBT 2 चा पेपर आपला असणार आहे, CBT 2 चा तो पेपर असणार आहे, त्यामध्ये जे पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे बुद्धिमत्ता चाचणीचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, अशा प्रकारे 120 मार्काचा पेपर असणार आहे। आणि पेपरसाठी जो टाइम भेटणार आपल्याला 90 मिनिटाचा टाइम पेपरसाठी भेटणार आहे, आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, 3 जर आपण प्रश्न चुकवले तर 1 जो आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस यामध्ये होणार आहे, अशा प्रकारे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे RRB NTPC या भरतीमध्ये। तर चांगली सुवर्ण संधी आपल्यासाठी चालून आली आहे। तर RRB NTPC या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपले पेपर असणार आहे, 2 पेपर आहे, यामध्ये 2 पेपर झाल्यानंतर आपल्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर चांगली ही या ठिकाणी इंडियन रेल्वेमध्ये RRB NTPC ची भरती निघाली आहे, ज्यामध्ये फॉर्म भरण्यात आलो, आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर ते या ठिकाणी 20 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, RRB NTPC रेल्वे भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय